आज शरीर तंदुरुस्त ठेवायचं असेल, निरोगी ठेवायचं असेल तर खेळलं पाहिजे. ते खेळलं म्हणजे खेळामध्ये विशेष करून कुस्ती हा खेळ आपला अतिशय पुरातन आहे, जुना आहे. आणि आपण बघतात की आता गेल्या वर्षी जामनेरला आपण अतिशय भव्यदिव्य अशा कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. देशभरातून मल्ल आले होते. म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपासून सर्व मल्ल जे तिकडे त्या त्या राज्यातले केसरी आहेत, सिद्ध केसरी आहेत, भारत केसरी आहेत, काय काय ते सगळे त्या ठिकाणी आलेले होते आणि सुंदरचं आयोजन मागच्या वर्षी केलं होतं. पण यापेक्षा यावर्षी अतिशय मोठं आयोजन त्या ठिकाणी कुस्त्यांचं आपण केलं आहे. देवाभाऊ केसरी म्हणून आपण या स्पर्धेला नाव मागच्या वेळेला दिलं होते, आता यावेळेला या ठिकाणी दिलेले आहे. आणि अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान म्हणजे जवळपास 8 देशातले पैलवान या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि एवढे पैलवान एकाच ठिकाणी म्हणजे महाराष्ट्र केसरी जवळपास 7-8 महाराष्ट्र केसरी जे आपले मागचे ते सुद्धा सध्या या ठिकाणी येणार आहेत आणि कुस्तीमध्ये सहभागी होणार आहेत. हिंद केसरी असेल, मुस्तफे हिंद असतील, सगळे पैलवान हे या ठिकाणी जामनेरला येणार आहेत. एक छोट्याशा तालुक्यामध्ये एवढे मोठे पैलवान मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अशा कुस्त्या आयोजित झाल्या नाही आणि देशामध्ये सुद्धा अशी पहिली वेळ असेल की आंतरराष्ट्रीय स्पर्धे म्हणजे यात विशेष आहे माझी लाडकी बहीण या हे स्लोगन आम्ही हातात घेतलेलं आहे आणि त्यामुळे या बहिणींनासुद्धा या स्पर्धेमध्ये आता आम्ही त्याचा समावेश केलेला आहे. देशभरातून आमच्या महिला कुस्तीपटू या ठिकाणी येणार आहे. मुलींना प्रेरणा मिळावी, व्यायामाची प्रेरणा मिळावी, कुस्ती गेम हा वाढावा, खेळ वाढावा यासाठी आम्ही मुलींची सुद्धा कुस्ती स्पर्धा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या देशातून महिला चांगल्या ज्या कुस्तीपटू तिथल्या नामांकित त्या या ठिकाणी येणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जामनेरसाठी, जिल्ह्यासाठी महाराष्ट्राचे अभिमानाचा क्षण असेल. या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री महोदय हे सुद्धा येणार आहेत. ते सुद्धा 2-3 तास या ठिकाणी बसून कुस्त्या त्या ठिकाणी बघणार आहेत. माननीय उपमुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब जरा त्यांना मी त्या ठिकाणी विनंती करतो आहे. अनेक मान्यवर या कुस्ती स्पर्धांना या ठिकाणी येतील. क्रीडा आणि कुस्तीप्रेमी वाट बघतायत की आपल्या जामनेरमध्येही आपण कोणकोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. जामनेरमध्ये आपण मी स्पोर्ट्स मिनिस्टर असताना 40 कोटी रुपये जिमसाठी घेतलेले आहेत, ते आलेले आहेत. त्याचा टेंडरचा शेवटच्या टप्प्यामध्ये फक्त जागेची थोडी अडचण होती कारण यासाठी 5-6 एकर आपल्याला जागा पाहिजे. पण आता शासनाकडे म्हणजे शासकीय जागा आपली आता कुठेही शिल्लक या ठिकाणी राहिलेली नाही. पण आता रेल्वेची जागा आपण हस्तांतरित करतोय कारण आता रेल्वे बंद झालेली पीजे जुनी छोटी नॅरो ट्रॅक होता तो आणि त्यांची जवळपास 20-22 एकर जागा आहे ती शिल्लक आहे. ती आपण ताब्यात घेऊन त्या ठिकाणी सुंदर असं स्टेडियम 40 कोटी रुपयाचं खरवडी तालुक्याला 5 कोटी चालवू आहेत पण आपण 40 कोटी रुपये या क्रीडा संकुलासाठी या ठिकाणी घेतलेले आहेत. लवकरच आपण ते उभं करू. या स्पर्धांमध्ये जे महाराष्ट्र केसरी अतिशय महाराष्ट्र केसरी आपल्याला याची कल्पना आहे आणि ती स्पर्धा असताना पंचाच्या निर्णयावर आक्षेप घेण्यात आलेला आहे. आणि आता मी पण लहानपणापासून एक कुस्तीगीर आहे. मी पुणे युनिव्हर्सिटीमध्ये चांगला कुस्तीमध्ये वडीलगडात खेळत होतो, राज्यात खेळत होतो. पण याच्यावर मी काही टीका टिप्पणी करणार नाही. पण या ठिकाणी जामनेरला आपण अतिशय बारकाईने अतिशय चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच राष्ट्रीय स्तरावरचे आपण या ठिकाणी राज्यातले आहेत, मोठे पंच आपण या ठिकाणी आणलेले आहेत. आणि या ठिकाणी कुठलाही असा प्रकार होणार नाही किंवा कोणाला तक्रार करायला वाव राहणार नाही असे निकाल आपण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. काही वेळा 2 मतं असू शकतात तरीसुद्धा या संदर्भामध्ये काही कोणाची तक्रार राहणार नाही त्याची काळजी आपण घेणार. भाऊ, नॅरो ट्रॅकचा जर विचार केला तर नॅरो ट्रॅकच्या आजूबाजूला आंब्याची झाडं आणि घरं बांधल्या जात आहेत, अतिक्रमण केलं जात आहे कारण रेल्वेचा भाव दुपटी तिपटीनं मिळावा या अनुषंगाने काही शेतकरी त्या ठिकाणी बागा तयार करत आहेत. मला वाटतं गुगल मॅपिंग असतं, मागच्या वर्षी काय होतं, त्याच्या आधी काय होतं, हे सगळं आपल्याला तेव्हा कळतं आहे. आता असं पूर्वीसारखं राहिलं नाही आहे. झाडं लावली लगेच आता उद्या बोलणी करते ना झाडं लावा अशा प्रकार राज्यामध्ये मी इरिगेशन मिनिस्टर होतो त्यावेळेला झालेले आहेत. पण त्याच्यामध्ये सगळं गुगल मॅपिंग आहे, सगळे मागचे सॅटेलाईटवर आपण ते सगळं बघतो आहोत. आता अधिकारीच्या सुनावणी खबरदारी घेतली. हो, आपण एक कुस्ती खेळाडू आहे. आपण सध्या या दिवसात कुस्ती खेळायचं ठरलं तर अपोजिटला कोण आवडेल खेळण्यासाठी? दोघी पछाड पण आलं. चला आता कोणी राहिलं ना ते पैलवानी मी म्हणणारे पहिला स्वतःची तो दिलेले नाव न घेता खडसेंना टोला हा कोणाला अजिबात नाही. आमचे खूप चांगले संबंध आहेत. धक्का न लावता त्यांना तुम्ही दोघी पछाड दिली. चला मला वाटतं समजायला दिसतंय मागे पोस्टर लागलेलं आहे हे पोस्टर आहे. 6
देवेंद्रजी या ठिकाणी येणार आपल्याला कल्पना आहे. भाऊ तारीख काय तारीख 16 तारीख 16 तारखेला सकाळी 11 वाजता या कुस्ती स्पर्धांना त्या ठिकाणी सुरुवात करू. आयोजन झालेलं आहे.